सर नमस्कार. मी तुमचं तसं नाव सांगितलेलंच आहे, पण परत एकदा आपला आपण परिचय स्वतः करून द्यावा. नमस्कार. मी सुभाष अवधूतराव वडेकर, राहणार धानोरा तातोड, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. ही प्रॉपर मी त्या गावचा आहे आणि वडिलोपार्जित माझी ती जमीन आहे. त्याच्यामुळे मला जमीन म्हणजे शेती करण्याचा खूप इंटरेस्ट आहे लहानपणापासून. आपण तेथेच म्हणजे रुजू झाला समजा त्या गावामध्ये शेतीसाठी म्हणतात. तर मी तुम्हाला असं विचारेल की तुम्हाला शेतीमध्ये खूपच म्हणजे अशी तुम्हाला ओढ आहे त्या शेतीची, खूप गोडी निर्माण आहे तुमच्यामध्ये. कारण की मागे सुद्धा आपण त्या गावामध्ये दाखल झालो होतो, गेलो होतो आम्ही, तुमच्या सांगण्यानुसार आलो होतो. तर तिथे एक आपण कार्यक्रम आयोजित केला होता की दशपर्णी काहीतरी अर्कानुसार आपण शेतीविषयकच काहीतरी तो कार्यक्रम होता. तर ते सुद्धा जाणून घेऊया आणि सरांना आज आपल्याची काय हितगुज साधायची आहे ते जाणून घेऊया. काय सांगाल मग सर, आपण या शेतीविषयक सेंद्रिय शेती म्हणा, जैविक म्हणा, या विषयावर काय बोलायला आपण? असं आहे की आज जी आपण शेती म्हणतो, जे लोकांचा सूर आहे नाराजीचा, ते चुकीचं आहे. कुठेतरी आपण कमी पडतो असं मला वाटतं. कारण आज जे रासायनिक शेती आहे, तुमची ते सोयाबीन शेती आहे, हे नक्कीच कालबाह्य झाली. कुठंतरी आपण आपल्या समजा काहीतरी प्रयोग करून, वेगवेगळा प्रयोग करून नक्कीच आपण त्या शेतीत मोठ्या प्रमाणात आपण पैसे मिळू शकतो. कारण माझा स्वतःचा अनुभव आहे. मी 20 वर्षापासून सेंद्रिय शेती करतो. ज्यावेळेस मी सेंद्रिय शेती करत होतो त्यावेळेस माझ्या घरापासून लोक सुद्धा जात नव्हते. लोकांना मला मूर्खात काढलं होतं. पण आज लोक असं झालं की मी तर मूर्खात होतो, पण ते महामूर्ख झाले. म्हणजे कहून आम्ही मागच्या वर्षी तुम्हाला माहीत आहे की 5,000 लिटर दशपर्णी बनवतो. आम्ही जीवामृत, दशपर्णी, अमिनो आम्ल सर्व आम्ही शेतीच्या बांधावर बनवतो. आम्ही रासायनिक शेतीच्या म्हणजे अवलंबून नाही आहे. का आज दिवसेंदिवस रासायनिक शेतीचे जे रासायनिकचे भाव वाढून राहिले ते आता परवडत नाही आपल्याला. तर कुठेतरी आपण आपल्या समजा बांधावर आपल्याला कमी खर्चामध्ये नक्की शेती करता येते, पण तिकडे आज वळणं जरुरीचं आहे. कारण मला सांगा तुम्ही, आज आपण एक दाणा टाकला 1000 दाणे आपल्याला मिळते. बरोबर आहे का? अशी जगाच्या पाठी कुठली कंपनी आहे का की बुवा एक दाणा टाकले 1000 दाणे मिळते? नाही मिळत. पण आपल्यापाशी आहे ना ते कुठंतरी आपण चांगल्या नजरेनं त्या शेतीकडे म्हणजे पाहिलं पाहिजे. कारण शेती जी आपली ही काळी आई आहे, त्याच्यामुळे आज शेती आपल्याला जैविक करणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की आपली शेती रासायनिकमुळे तिचं आरोग्य धोक्यात आलं आहे. म्हणजे शेतीचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि मानवाचं सुद्धा आरोग्य धोक्यात आलं आहे. हे कुठेतरी हे सावरून घेणं आज गरजेचं आहे. आणि हे वेळ आपल्यापाशी पारखवली आहे. जे आपले सेंद्रिय कर्म बनतो, आपण सेंद्रिय कर्म आपल्या जमिनीत किमान एक तरी असला पाहिजे. एक जरी असं तर आपली जमीन आजून जिवंत आहे. पण ती 0.30 वर 40 वालेली आहे. याचा अर्थ कुठंतरी याचं नियोजन व्हायला पाहिजे आणि हे जे ऱ्हास होत आहे आपल्या जमिनीचा तो थांबायला पाहिजे. सर तुम्हाला नाही वाटत का म्हणजे आजकालची जी तरुणाई आहे ती शहराकडे जाते आणि कंपनीमध्ये नोकऱ्या करतात किंवा मग प्रायव्हेट जॉब करतात असे काहीतरी, पण त्यांना शेतीकडे वळवण्यासाठी तुम्ही काय कराल? म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्यांच्यासाठी काय असावं? खरं म्हणजे कसं आहे की तरुणाला शेतीकडलं फार वळणं महत्त्वाचं आहे. की महाराजांना ग्रामगीतेत म्हटलं की उठो जवानो करके बताओ कहने की दिन गए. म्हणून आजचा जे तरुण जे आहे का नाही शेतीकडे जर वळला तर ते आपण जे कंपन्यात जाण्याचं आहे किंवा कमी मजुरीवर काम करायचं आहे, ठीक आहे, ते एकटा आता करू शकतो. उद्या लग्न झालं तेवढ्या पैशात भागत नाही. म्हणून आजच आपल्याला शेतीची आवड असली पाहिजे. आणि कसं आहे, यश अपयशही येतच असते. कुठंतरी आपण एक सुरेश भटांची कविता आहे की खूप काही आपल्याला म्हणजे सांगून जाते, की ऊब देऊन जाते. की सुरेश भट म्हणतात की विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, हडू शकेल मजला अशी अजून भिंत नाही. येतील वादळे खेटेल तुपानं तरी चालतो मी, येतील वादळे खेटेल तुपानं तरी चालतो मी, अडथळ्यांमधून अडखळणे पावलांना पसंत नाही. खरोखर हे जर आपण आदर्श समोर ठेवला तर आपल्याला ह्या गोष्टी जे आहे निगेटिव्ह विचार नक्कीच आपल्याला येणार नाही. बरोबर. आणि सर तुमच्या गोष्टी म्हणजे तुमचं जे सांगणं आहे ते खरोखर आत्मसात करायला पाहिजे. कारण की आपण तुकाराम महाराजांच्या समवेत इतरही असे काही जे चांगले चांगले महापुरुष म्हणा अथवा थोरवी गायणारे जे होऊन गेले त्यांच्या ओव्यामधूनच आपण कितीतरी छान असं इथे एक प्रदर्शन मांडताय त्या गोष्टीचं. तर खरोखर म्हणजे तरुण वर्गानं आपली साथ दिलीच पाहिजे आणि आपला हा संदेश घरोघरी पोहोचलाच पाहिजे. तर सर आणखी आपलं एक मत होतं जे आपल्याला आज सांगायचं होतं की मळे झाकून या करावी पेरणी. तुकाराम महाराजांच्याच अभंगामधली ही एक ओवी आहे, त्याबद्दल काय सांगाल सर? आणि ती ओवी पूर्ण करून सांगा. मळे झाकून या करावी पेरणी,
कुणबियाची वाणी लवलाई. महाराजांनी एवढं शेतीला महत्त्व दिलं आहे की बुवा जर गावात एखादा माणूस मेला, मळे म्हणजे कसं आता आजच्या भाषेत म्हणजे प्रेत म्हणतो आपण किंवा डेड बॉडी म्हणतो, पण महाराजांनी मळे म्हटलं की ते जर समजा गावात मेला किंवा कुठे माणूस मेला तर त्याला एवढं पेरीला महत्त्व दिलं आहे, त्याला झाकून ठेवा, पहिले शेतीचे काम अर्जंट करा. पण आपलं नेमकं होते कसं, ज्या दिवशी आपलं पेरणं असते त्या दिवशी मुख्यमंत्री सभा असते, आपल्याला जाणं भागच असते. कारण कसं ते घेते भागून, पण आपलंच भागत नाही इकडे. मग आता आपण पण त्या सभेला गेलो आणि पाऊस सुरू झाला, म्हणजे 15 दिवस आपलं लेट झालं का, मग तुमचा पाऊस असेल का फवारणी असेल तिथं आपण लॉसमध्ये जातो. हे कुठेतरी टाळलं पाहिजे असं मला वाटते. अजून काय आपण आपल्याला महत्त्व दिलं पाहिजे. दुसरा विषय असा आहे की आज आपण म्हणतो बा की ते हल्दीराम म्हणजे 10 ग्रॅमची पोळी ते आपल्याला 10 रुपयाचं विकू राहिला. म्हणजे तुमचं ते आलू चिप असो का दाल काय आणखीन काही असो, आहे का नाही, बरोबर आहे का नाही, म्हणजे 1000 रुपये किलो विकू राहिला. ते आपल्यापासून जाताना आपला समजा आपण मूग विकतो 60-70 रुपये किलो विकतो, पण ते 1000 रुपये किलो विकू राहिला. मग शेतकऱ्यांनी कुठंतरी आपलं ब्रँड तयार केलं पाहिजे, आपली ओळख तयार केली पाहिजे असं मला वाटते. आता माझी पपई होती, मी खेड्यापाड्याला पपई गाडीवर फिरून गाडीवर म्हणजे विकतो मी. आता आज पपईचे 10 रुपये भाव आहे, तुम्ही जर मार्केटमध्ये गेले तर 60 रुपये किलो आहे. मग मी म्हणतो आपल्याला 60 नाही विकायची, आपल्याला 30च विकायची, कारण आपली पपई घरची आहे का नाही. मग कुठंतरी हे आपणही केलं पाहिजे. म्हणून महाराज ग्रामगीतेत म्हणतात की कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का केला चौपटीने घ्यावे, मग कैसे सुधरावे जन पिकून ये उपवाशी. म्हणजे महाराज काय म्हणते की बघ कच्चा माल चौपट पैसे होते, मग ह्या पण काय करायला नाही पाहिजे. ते हल्दीराम काय ठेका घेतला, आज 20 रुपये किलोचा गहू ते 60 रुपये किलो विकून राहिला, बरोबर आहे का नाही. मग आपण आपला माल आपण विकायला पाहिजे असं मला वाटते. कुठंतरी बसायचं चौकात बसून. मी तुमच्या कारंजाच्या बायपासून बसलो मागच्या वर्षी पपई घेऊन, एक ट्रॅक्टर पपई विकायला आणली, मी विकली, स्वस्त विकली. त्याची 40 रुपये किलो होती, मी 20 रुपये किलो विकले, कारण माझा घरचा माल आहे. ते लोकांना ऑब्जेक्शन घेतलं, तुम्ही एवढा कमी न कसं विकता. मी म्हटलं घरचा आहे मावाला, मी मालक आहे, मालकाचा कोणी मालक होते का, मी तिथे अधिकाराने विकली. बाकी लोकांना सपोर्ट केला, त्या लोकांना त्याला थोडंसं हे केलं मला. आणि जे तुमचे ते भिकारी वगैरे होते ते आशेनं माझ्याकडे पाहत होते, कारण मी त्याला दररोज 4-5 पपया कापून आणि त्या कटोऱ्यात भरून देत जाऊ. ते लोक आतुरतेने वाट पाहत होते. आजही माझी तिची इमेज आहे, लोक रामराम घालतात मला, ते हॉटेलवाले लोक. सर तुमचा शब्द मधातच घेते मी की तुम्ही सांगितलं की मानवी जीवन सुद्धा धोक्यात आलेले आहे. आणि कसं आहे की शेती करणे आजकाल म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूपच अवघड झालेलं आहे. त्यात शेतकरी आत्महत्यांचा जो विषय आहे आणि त्यांचा आकडा पाहसाल तर तो भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. मग यावर त्यांच्यासाठी काही तोडगा, जेणेकरून त्यांनी समोर असं पाऊलच उचलायला नको. कसं आहे की आत्महत्येचं प्रमाण आहे की आपल्यापाशी नियोजन नाही, आपला खर्च किती होऊन राहिला. आता उदाहरणार्थ कसं आहे, रासायनिक खर्च म्हटलं की आपला 30 रुपये खर्च होते, 40 रुपयाचं पीक होते आपल्याला. पण सेंद्रिय शेती गेली तर आपला 10 रुपये खर्च होते आणि 40 रुपयाचं पीक होते. ती शेती नेमकी करावी कशा प्रकारे. सांगतो की जसं आता म्हणतो आपण खत पाहिजे आपल्याला. आता समजा विद्यापीठ सांगते की तुम्ही एका एकरातनी 4 ट्राल्या 5 ट्राल्या खत टाका, पण आज खत आपल्याला मिळत नाही आहे, कारण प्रत्येकाची मानसिकता झाली की जनावर वागवण्याची कोणाची तयार नाही. पण 10 किलो शेणापासून आपण 1 एकर जागा आपण खतून म्हणजे करू शकतो. त्याला जीवामृत म्हणते. त्यासाठी जीवामृत म्हणजे काही फारसा विषय मोठा नाही आणि त्याला काही पैसे लागत नाही. 10 किलो गाईचं शेण पाहिजे, 5-6 लिटर गोमूत्र पाहिजे, अर्धा किलो गुळ पाहिजे, अर्धा किलो बेसन पाहिजे. याचं जर विर्जन केलं आपण 200 लिटर पाण्यात जर एका जमिनीत टाकून दिलं तर 1 एकर जागा आपली त्या 10 किलो होती. कारण हे माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. काही जास्त खत पाहिजे नाही. आता नेमकं कसं होऊन राहिलं, आपण चुकीच्या पद्धतीने वापर करून राहिलो. समजा आपण कुठेतरी 5 ट्राल्या 6 ट्राल्या शेण घेतलं, विद्यापीठ सांगते 6 ट्राल्या टाका एकरी, पण ते आपण एवढं म्हणजे मे महिन्यात जवळपास 40-45 डिग्री सेल्सिअस असते टेम्परेचर असते. आणि त्यामुळे तेवढ्या टेम्परेचरमध्ये आपण ते खत टाकून राहिलो तर त्याच्यातले जे जीवाणू आहे अतिसूक्ष्म, त्यामुळे ते एवढ्या टेम्परेचरमध्ये जीवाणू ते राहत नाही आणि उरलं तुमचं रॉ मटेरियल, मग ते काही कामाची गोष्ट आहे का. पण जीवामृत जर टाकलं तुम्ही, 1 ग्रॅम शेणामध्ये 3 कोटी जीवाणू आहे, आणि जर आपण त्याचं विरजन लावलं तर 1 ग्रॅम शेणामध्ये आपण 12 कोटी जीवाणू तयार होते. कारण जीवाणूवर आपली शेती आहे, त्या खतावर शेती नाही काही. खतं रॉ मटेरियल झालं, तुम्ही एवढ्या टेम्परेचरमध्ये टाकून राहिले. मग कुठंतरी शेतकऱ्यांना आपला खर्च कमी करून, आता पान तुम्ही 2 गोष्टी आपल्या हातात नाही, म्हणजे एक तर मार्केटिंग आपल्या हातात नाही आणि निसर्ग आपल्या हातात नाही. फक्त आपल्या हातात एकच आहे की खर्च कुठेतरी कमी झाला पाहिजे, आणि ते फक्त खर्च सेंद्रिय शेतीमध्ये होते. आणि नाही, बरोबर आहे सर, सेंद्रिय शेती करायलाच हवी, सेंद्रिय खत हे वापरायलाच हवे, हे आपला मुद्दा बरोबर आहे. पण तरी सुद्धा आजकाल कृषी केंद्रांमध्ये तर सर्रास खताची विक्री होत आहे, आणि मग शेतकरी तर त्यावरच विश्वास ठेवून तो खत विकत घेतो आणि शेतीमध्ये टाकतो ना. मग यावर काय सांगाल. विषय कसा आहे की जसं पाहून तुम्ही फेअर अँड लवली,
आपण फेऱ्यानं लावली समजा तर आपण 10-15 मिनटं पुढे चांगलं दिसतो आहे का नाही, नंतर त्याच जागेवर येतो. तर ते जे रासायनिक शेती आहे हे फेऱ्यानं लावलीसारखी आहे. पण हे सेंद्रिय शेती आहे, तुम्हाला दिसायला पाहायला चांगली दिसणार नाही किंवा तुमचं पीक तुमचं थोडंसं खराब दिसन. पण तेच जर रासायनिकचा फवारा मारला आपण, त्याच्या लवचिकतेचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यावर लवचिकता आली किंवा त्याच्या हरित लवकाचं प्रमाण जास्त येते, नत्राचं प्रमाण त्याचे जास्त येते आणि पीक आपल्याला काही दिवसापुरतं पालं चांगलं दिसते. आणि पालं चांगलं दिसते तेवढ्याच प्रमाणात किडी येते. म्हणजे तुम्ही आता एक फवारा मारला तर लगेच तुम्हाला दुसरा मारावा लागते, हे षडयंत्र आहे. कारण असं हे कृषी केंद्राचं म्हणा किंवा त्या कंपनीचं षडयंत्र आहे. तुम्ही एक फवारा मारला की तुम्हाला दुसरा मारावा लागते. मग तुम्ही जी ही शेतकऱ्यांसाठी जनजागृती करता आहात शेतीविषयक, मग ही आजपर्यंत आपण कुठपर्यंत पोहोचवली आहात? आणि तसंच जर सांगायला गेलं तर मी रेडिओ किसान दिवस जो 15 फेब्रुवारी 2026चा यासाठी आकाशवाणी अकोलातर्फे आपल्याला एक सन्मान चिन्ह सुद्धा मिळाले होते. तर त्या सन्मान चिन्हामध्ये असे लिहिले आहे की कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. मग आपण असं कोणतं जे कार्य सर आपण केलं होतं जे आपल्याला इतका छान पुरस्कार प्राप्त झाला? तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कसं आहे की कुणी एका रात्रीतून इंजिनियर होत नाही किंवा एका रात्रीत कुणी काही डॉक्टर होत नाही किंवा प्राध्यापक होत नाही. त्यासाठी ते खूप परिश्रम लागते. जसं कसं की महाराज म्हणतात की बाबा पाण्याचा थेंब आहे, पाण्याच्या थेंबाचं ते सातत्य आहे. ते सातत्य जे आहे का नाही, त्या पाण्याच्या थेंबामुळे खाली एखादा दगड जरी असला त्याला भेगा पडते. तसं आपणच जीवनात सातत्य ठेवलं पाहिजे. यश अपयश हा येत असते आणि त्याला सामोरं गेलं पाहिजे. बाबासाहेबांसुद्धा म्हटला की बा संकट जे आहे, संकट जर आलं तर आपल्या त्या संकटासोबत आपल्याला म्हणजे रडायचं नाही, लढायचं आहे. किती काय संकट मोठं येणार, तर ह्या लोकांचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे आणि जगताना हे आदर्श ठेवून जगलं पाहिजे. अपयश यश हे म्हणजे आहे हे शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुरलेलं आहे. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी म्हणजे याच्यातून आपण आत्महत्या करू शकतो, पण आत्महत्या त्याचा पर्याय नाही आहे. मग आपण संकटाला सामोरं गेलं पाहिजे आणि यश अपयशाची पहिली पायरी असं म्हणतो. हे माझं सातत्य आहे. जवळपास मी 20 वर्षापासून करतो आणि ज्यावेळेस मी 20 वर्षापासून करत होतो त्यावेळेस माझ्या मागं गावातला कोणीही माणूस नव्हता. पण आज जवळपास 90% गाव माझ्यासोबत आहे. म्हणजे आम्ही ते कुठं आमचे गटसुद्धा आहे. मागच्या वर्षी आम्हाला पाणी फाउंडेशननं सुद्धा तालुक्याचा एक पुरस्कार मिळालेला आहे. अच्छा. मग सर हा पाणी फाउंडेशनचा तुम्हाला पुरस्कार प्राप्त झालाय असे सुद्धा आम्ही ऐकलेले आहे. पण तो पाणी फाउंडेशनच्या पुरस्कारासाठी कारंजा तालुका वाशिम जिल्ह्यामधून छोटंसं गावामधून आपलीच का बरं फक्त आणि फक्त निवड करण्यात आली होती? आणि ते गावही जर पाहाल तर म्हणजे खूप कमी लोकसंख्येचं गाव आहे ना, तेथून फक्त आपलं नाव तेथे गेलं. म्हणजे वाशिम जिल्ह्यामधून खूप अभिमानाची गोष्ट आहे, गर्वाची, की सरांचं नाव पाणी फाउंडेशनच्या आणि तेही पाणी फाउंडेशन जर म्हणाल संस्था तर ती सुप्रसिद्ध सिने अभिनेता आमिर खान यांची आहे आणि त्यासाठी सरांचं नाव तिथे घेतलं गेलं होतं. त्यासाठी सुद्धा आपण त्यांना विचारूया. सर हे याबद्दल थोडी माहिती सांगा. कसं आहे मॅडम की लोक चमत्कार केल्याशिवाय नमस्कार करत नाही. बरोबर आहे का नाही. कुठंतरी आमचं नाव समजा तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर होतं, मग आम्हाला फोन आले वरून की बा या गावात नक्कीच चांगले शेतकरी आहे आणि नक्कीच काम करू शकते. पण आम्हाला पाणी फाउंडेशननं समजा आमंत्रित केलं. आमची ते ट्रेनिंग झालं पापडला 3 दिवसाचं. त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही भाग घेतला. तर भाग घेताना आम्ही 4-5 शेतकरी गेलो आणि भाग घेतल्यावर तिथं त्या पद्धतीनं भाग घेऊन आम्ही गट तयार केले. तर गट तयार केलं त्याचे जे एस ओ पी आहे तर ते काटेकोर एस ओ पीचं पालन केलं आणि त्यात ते आम्ही बसलो. मग ते तुमची एस ओ पी म्हणजे कसं जीवामृत असन, घनजीवामृत असन, तुमचं माती परीक्षण असन, फॅरोमॅन ट्रॅप असतील, चिकट सापळे असतील, हे आम्ही त्या वेळेवर लावले आणि त्याचं याप भरलं. त्याच्यामुळे आम्हाला तालुक्याचा एक पहिल्या नंबरचा पुरस्कार पाणी फाउंडेशनने मिळाला. आणि यावर्षी आमचा असा मानस आहे की आम्ही राज्यातून येण्यासाठी आमचे प्रयत्न राहील. त्यासाठी आम्ही म्हणजे कसं रांगाची साल जायपर्यंत काम करू. हां, पण ते आम्ही त्यासाठी तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करू यावर्षी. नक्कीच सर, तुम्ही जी ही कार्यकर्ता आहे या कारकिर्दीला खरं तर शेतकऱ्यांसाठी आपण जीव तोडून इतके आतोनात प्रयत्न करत आहात. त्यासाठी तुम्हाला खरं तर माध्यमानुसार म्हणजे शुभेच्छा देऊया आम्ही. आणि तर सर मला सांगा की आपल्या गावातून म्हणजे 90% लोक आज आपल्या सोबत आहे, ती जनता आपल्या सोबत आहे. तसेच इतरही गावातले लोक यात पुढाकार घेत आहेत आणि सर्वप्रथम विश्वास हा गावातूनच पाहिजे असतो. तर तो तसा प्रस्थापितही झाला. तुमच्यावर विश्वास लोकांचा आहे आणि तो समोरही तसाच राहणार आहे. तर तुम्ही नेमकं गावात म्हणजे सुरुवातीपासून असे कोणते कार्य सुरू केले जे गाव आज या पातळीवर जात आहे की तुमच्या सोबतच आहे आणि गावाची पातळी चांगल्या तऱ्हेला येऊन पोहोचलेली आहे शेतीविषयक? कसं आहे मॅडम, आम्ही दरवर्षी दशपर्णी डे साजरा करतो, म्हणजे उत्सव साजरा करतो.
त्या उत्सवासाठी आम्ही जे पंचकृषीतील शेतकरी आहेत ते प्रामुख्याने त्यांना आमंत्रित करतो. आणि ते उत्सव एवढा मोठा असते की तालुका कृषी अधिकारी किंवा आत्म्याचे जे अधिकारी आहे यांना आम्ही आमंत्रित करतो, ते पण येतात. आणि ते उत्सव एवढा मोठा असते की 4,000-5,000 लिटर आम्ही दशपर्णी बनवतो. आणि जे लोक त्या उत्सव पाहण्यासाठी येतात का नाही त्यांना आम्ही फ्रीमध्ये 5 लिटर दशपर्णी बनवतो. तर विषय असा आहे की जसं आपल्याला इंग्रजांना चहा पाडला फुकट पाडला तसं आम्हाला फुकटेले दशपर्णी द्यायची आहे आणि त्या लोकांना नांदी लावायचं आहे याच्यावाल्या. असा आमचा मानस आहे की कितीच म्हटलं की बघ कार्य कार्य कशा प्रकारे सुरू केलं आपण? दशपर्णी अर्का जोडूनच सुरू केलं की अजूनही मग काही काम असतील ना आपले असे केलेले? नाही, दशपर्णीवर काय तिथून अमोनियम आम्ल आहे, म्हणजे अंडे जीवित अमोनियम आम्ल की बा 7 अंड्यापासून आपण 1,000-1,200 रुपयाचं खर्च न करता ते आपण घरी बनवू शकतो. ह्युमिक ॲसिड आहे, म्हणजे 20 लिटर गोमूत्रापासून आपण ह्युमिक ॲसिड तयार करू शकतो. तिथून नाही तर जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, अमिनो आम्ल आहे, तिथून नाही तर अजून तुमचं सप्तधान्य अंकुर आहे, असे अनेक आहेत. मग आपण हे एवढं सर्व करताय, शेतीसाठीच करताय, गावकऱ्यांच्या भल्यासाठीच करताय. मग तुमच्या गावातील शेतकऱ्यांचा म्हणजे तुम्ही टक्केवारी सांगू शकाल का, की यात किती जणांना म्हणजे प्राधान्य मिळालं आहे, म्हणजे चांगल्या तऱ्हेने त्यांनी शेती केलेली आहे? टक्केवारी म्हटलं की जवळपास आम्ही 60-70% आज गेलो पूर्ण गावामध्ये. बाकीचे आहेत लोक हळूहळू. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, की मला सांगा, शेतीविषयी जर म्हणाल तर शेतीचा टप्पा हा सुरुवातीच्या काळामध्ये फार वरचा टप्पा मानला जात होता आणि शेतकरी राजा म्हणून ओळखला जात होता. तसेच तो जगाचा पोशिंदा आहे हे म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही स्वतःच आमच्या समोर बसलेले आहात आज एक शेतकरी म्हणून. पण सर, तुम्हाला असं वाटत नाही का, की शेतीचा जो टप्पा आहे आणि जी टक्केवारी आहे ती बऱ्याच प्रमाणात आज घसरत चाललेली आहे, खालच्या वाटेला येत आहे? कारण की आज नोकरी, व्यवसाय, व्यापार, त्यानंतर शेती, पण या शेतीला प्राधान्य फार कमी प्रमाणात भेटत आहे. तुम्ही यावर काय सांगाल, की शेती सर्वात आधी यावी की सर्वात शेवटी यावी? कारण की आज जनतेच्या म्हणजे लोकांच्या मनातून जर आपण त्यांच्या नजरेतून जर पाहिलं तर ते शेतीला भरपूर प्रमाणात प्राधान्य देत नाहीत. तसं जर पाहिलं तर अन्नधान्याचा पुरवठा हा शेतीमधूनच होत आहे सर्वच म्हणजे जनतेला. पण तरी सुद्धा ते शेतीला प्राधान्य देत नाहीत. मग याचं कारण काय? आणि बरेच लोक गावखेडी सोडून, आपली शेती सोडून ही शहराकडे वळत आहेत नोकरी संदर्भात. मग यावर काय सांगाल? कसं आहे मॅडम की महात्मा गांधींनी म्हटलं आहे की भूमाता तुम्हाला उपवासी ठेवणार नाही आणि तुमची विनाकारांची चोचले पूर्ण करणार नाही. आता कसं झालं आहे, चोचले खूप वाढले. तर आता मला सांगा, तुम्ही लोक पुण्याले कुठं कंपन्यात जाते, 12 घंट्याच्या रेटले 15,000 देते. तर मी म्हणतो आपण जर आपल्या शेतीत 4-5 तास काम केलं तर आपल्याला अपेक्षा नाही ना. पण तशी मानसिकता लोकांची तयार नाही. आता बऱ्यापैकी लोकांपाशी जमीन आहेत, कोणापाशी 10 एकर 15 एकर आहेत. पण आपण जर आपली शेती चांगली केली तर जे आपण सोयाबीन म्हणतो, तिथून आपलं इतर जे पिकं आहेत, म्हणजे आपल्या आजापणा चाललं ते कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे ना. यावेळेस फळबागमध्ये यायला पाहिजे. आता मी दरवर्षी पपई घेतो, एका एकरात मला जवळपास 6-7 लाख रुपयाची पपई येते. मग आपण त्या सोयाबीनवर धरून बसलो. आता सोयाबीनचं कसं झालं, सोयाबीन एक सोयाबीन दोन्ही पराठी आणि भागीला तूर, काहीच उरत नाही ते. आता जर आपल्या तालुक्याचा जर आपण हे केला, इश्यू केला, तर आपल्या तालुक्याचं एकरी उत्पन्न 4 ते 5 क्विंटल आहे सोयाबीनचं. हो, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून या नवीन जे तरुण वर्ग आहे ते शेतीकडे वळून आपलं एक नवीन टेक्नॉलॉजी आता ते केली पाहिजे असं मला वाटते. आणि आज म्हणजे आपल्यासमोर असेही शेतकरी आहेत जे पुरस्कार प्राप्त आहेत आणि आकाशवाणी अकोला येथून त्यांना तो पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर मग आपण ही एक विचाराची बाब आहे, तसेच आपल्या सर्वांसाठी सुद्धा चांगलीच बाब आहे, की ते बघा किती शेतीकडे वळत आहेत, किती लक्ष देत आहेत त्यांच्या शेतीकडे. तसेच इतरांचीही शेती त्यांना म्हणजे अ, चांगली व्हावी यासाठी ते आतोनात प्रयत्न करीत आहेत. मग प्रत्येक शेतकऱ्याचं आणि गावकऱ्याचं तसेच आपल्या जनतेचं हेच कर्तव्य आहे, की आपण त्यांना पूर्णपणे साथ दिली पाहिजे आणि त्यांनी आपल्या माध्यमानुसार जे आज जनतेसमोर त्यांचं मत मांडलंय त्यात काहीच असं नव्हतं, की हा प्रश्न त्यांचा म्हणजे आम्ही त्यांना प्रश्न केला आणि त्यांनी उत्तर हे असं वेगळ्या प्रकारे. सर, मला एक शेवटच्या प्रश्नाचं उत्तर सांगा, की काय वाटतंय तुम्हाला आजच्या काळातील जे तरुण पिढी म्हणा अथवा ही जी शेतकरी म्हणजे जी ही जनता म्हणा, की यांना ही शेती परवडेल का? म्हणजे हा काळ शेतीचा आहे का असं वाटतंय का तुम्हाला? किंवा मग जर परवडतही असेल तर मग त्यांनी कुठल्या प्रकारे त्यात सहभाग घ्यावा, कशा प्रकारे सहभाग नोंदवावा स्वतःचा? मला असं वाटतं की जी जुनी म्हण होती की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, आता उलटं झालं आहे. हां, तर आपण शेती चांगल्या पद्धतीनं केली, नियोजन केलं आपण आणि त्या रासायनिकचा न मागा लागता जर आपण चांगल्या पद्धतीनं केली तर आजही शेतीत आपल्याला लय फायदा आहे. मी तुम्हाला पहिलेच बोललो की भूमाता तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. महात्मा गांधीचं स्वप्न होतं आहे का नाही.
आता विनाकारण चाळे वाढले आपले. आता मला सांगा तुम्ही, काही लोक आहे पशी काही आवश्यकता नसते गाडीची, फोर व्हीलर घेतली आता, काही आवश्यकता नाही ना, मग कुठेतरी लॉसमध्ये गेला का नाही, म्हणजे त्याचं पतन सुरू झालं आजपासून, बरोबर आहे का नाही. आणि दुसरी गोष्ट जे व्यसनं आहेत, मी उभ्या आयुष्यात सांगतो कोणतंच व्यसन केलं नाही मी. मला म्हणजे खऱ्याचं व्यसन नाही, तंबाखाचं व्यसन नाही, कोणाला तुम्ही विचारू शकता गावातनी. कोणत्याही पाण्याच्या थेंबाशिवाय दुसरं ते मला माहीत नाही. म्हणजे एवढा मी बाहेरचं सुद्धा खात नाही, घरच्या भाकरीवर जातो, घरच्या भाकरीवर येतो. म्हणजे याचा अर्थ कंदूस आहे असला भाग नाही बरं, मी जीवाला जपतो. कारण आज पाहतो तुम्ही की जसं आता पहा तुम्ही की तुम्ही लोणचं आहे, त्या लोणच्यामध्ये कॉपर सॉल्ट नावाचं एक रसायन आहे. त्याच्यामुळे काय होते, ते जर लोणचं आपण रेडीमेड खाल्लं किंवा घेतलं तर आपण झालो वायदी लोक. तर त्यातनी काय झालं की जे गर्भाशयावर त्याचे परिणाम होऊन राहिले. म्हणजे ते जे मुलगा जे समजा जन्माला येऊन राहिला अंध अपंग आणि ते कॅन्सरच्या बिमारी होऊन राहिल्या. म्हणजे कुठंतरी थांबलं पाहिजे, आपण घरीच आपल्यापुरतं पिकवलं पाहिजे. तुमचं लोणचं असेल, डाळ असेल, डाळीलसुद्धा कोल्ड्रॉल नावाचं केमिकल लावलेलं आहे. त्याच्यामुळे भयानक आता आजार वाढले. तुम्हाला माहीत आहे का, आज पंजाबमध्ये एक कॅन्सर ट्रेन आहे, ते कॅन्सरचेच पेशंट बसतील त्यांनी. आज पंजाबमध्ये 1/4 लोकांना कॅन्सर आहे आणि महाराष्ट्रामध्ये 6व्या घरात आज कॅन्सर गेलेला आहे. आणि असंच जर चाललं, आता एका दिल्लीच्या एका प्रयोगशाळेनं आईच्या दुधाचे 250 मुलं तपासले, 250 आईच्या दुधाचे, त्यातली 0.2% विष आढळलं. या गोष्टीला 25 वर्ष झालेलं आहे. तर शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे, हे लोक जे आहे समजा अभ्यास करणारे, की असं जर हे चाललं तर एक दिवस मुलगा दूध पिता पिता मरून जाईल विषयानं. म्हणजे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर असं शासनाचा आहे माणूस आहे. बरेच लोक याच्यातनं म्हणजे या लोकांना आयुष्य त्यातनी घातलेलं आहे. मग सुभाष पाळेकर असतील, फुकुओका असतील, खूप या लोकांना अभ्यास केला याच्यावर. शेतीविषयक उपयुक्त प्रश्न आपण सुभाष वडेकर सरांना नक्कीच विचारू शकता. त्यासाठी त्यांचा संपर्क आम्ही खाली दिलेलाच आहे. तर आता मी घेते त्यांची रजा. आणि सर, आपण खूप छान प्रकारे आज इथे माहिती सांगितलेली आहे, त्यासाठी धन्यवाद.